रख उम्मीद किसी से, ये दुनिया खुद को खुदा समझ बैठी है। हाय फ्रेंड्स, अपेक्षा हा शब्द ऐकताच तुमच्या डोळ्यासमोर असंख्य बाबी येऊ शकतात। अर्थशास्त्राशी याचा कसा संबंध येतो त्याविषयी आपण आज जाणणार आहोत। ल्यूकस या अर्थतज्ञांनी याविषयी द रॅशनल एक्सपेक्टेशन रिव्हॉल्यूशन या पुस्तकामध्ये त्यांची थेरी मांडलेली आहे। त्यापूर्वी बऱ्याच लोकांनी एक्सपेक्टेशन ह्या बाबींवरती अर्थशास्त्रामध्ये थेरीज मांडलेल्या आहेत। त्याच्यापैकी केन्स हे आहेत, पिगू आहे, हिक्स आहेत। यांनी एक्सपेक्टेशन या फॅक्टरला धरून अर्थशास्त्रामध्ये सिद्धांत मांडलेले आहेत। मग ल्यूकस यांनी कशा पद्धतीने अपेक्षा या भागांना घेऊन व्यवस्थेत आपली मतं मांडलेली आहे। उदाहरणार्थ एखादा फर्म्स आहे तर त्या फर्म्समध्ये अर्थव्यवस्थेत पैसा पुरवठा वाढवल्यावर किंमत वाढणार हे गृहीत धरूनच त्या अपेक्षेप्रमाणे उद्योजकांनी वस्तूंच्या किमती वाढवूनच ठेवल्या तर फक्त त्याच वाढतील आणि उत्पादन आणि त्यामुळे रोजगार वगैरे वाढणारच नाही। थोडक्यात मॉनिटरी पॉलिसीमुळे काहीच फायदा होणार नाही असं त्यांनी दाखवून दिलं ल्यूकस यांनी। पण केन्स यांचं मत बघा। केन्सपासून अनेक अर्थतज्ञांनी अर्थशास्त्राच्या अभ्यासात लोकांच्या अपेक्षांना महत्त्व दिलेलं होतं। एक्सपेक्टेशन थेरीज पूर्वीही वापरली गेलेली आहे अर्थशास्त्रामध्ये आणि मुख्य म्हणजे याचाही विचार करतात। म्हणजे पूर्वी जरी महागाई 3% वाढली असेल तरी आता मध्यवर्ती बँकांनी CRR किंवा व्याजदर घटवून अर्थव्यवस्थेला पैसा पुरवठा खूप वाढवला असेल तर महागाई उद्या 3%च राहणार नाही तर 6% किंवा 7% ही होऊ शकेल असे ते अंदाज करतात। मग या अपेक्षांप्रमाणे ग्राहक जर आपल्या खरेदींची किंवा उद्योजक आपल्या गुंतवणुकींचं आणि आपल्या बनवलेल्या वस्तूंच्या किमतींचं नियोजन करायला लागतात आणि एकदा लोक तसं वागायला लागले की कुठलीही मॉनिटरी पॉलिसी कुचकामी ठरते।